आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. गेली 6 ते 7 वर्ष जे मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत समभाग गुंतवणुकीचे अनेक सकारात्मक गोष्टी सगळ्यांसमोर मांडतोय. कारण बहुसंख्य भारतीयांना नाही, बहुसंख्य मराठी नागरिक मराठी माणसाला हे योग्य प्रकारे समभाग गुंतवणुकीबद्दल काहीही माहिती नाही आहे, दुर्दैवाने. तर त्यांना मी अक्षरशः सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय. आजचा विषय आहे या व्हिडिओचा, आधी इंग्रजीतलं सांगतो. मल्टी बॅगर स्टॉक. मुद्दाम मल्टी आणि मल्टी बॅगर असं दोनदा लिहिलंय, पुढे आपणास कळेल. आणि मराठीत ज्याला म्हणतात भरघोस परतावा देणारा समभाग. कसं आहे ना, आता आजच समभाग मंडई खाली आली, म्हणजे सगळ्यांच्या भाषेत आज रक्तरंजित आहे. पण मी माझ्या स्टेटसवर वेळोवेळी टाकलेले आहे आज सकाळपासून की माझा हा 11% वर आहे. अबक समभाग मी दाखवत नाही कुठला आहे, हा 3% आहे, हा 4% आहे. त्याच्यानंतर मी मध्ये अभ्यास करताना मला कळालं माझे कमीत कमी 3 ते 5 समभाग हे 52 वीक हायला गेलेले आहेत. आज 52 वीक हायला. आणि तिथे तुम्ही बघा तर S&P BSE सेन्सेक्स 1300 1400 1500 पर्यंत खाली होता, नकार म्हणजे लाल रंगात होता. पण माझे बऱ्यापैकी समभाग हिरवे आहेत, मग अनेक तर चांगलेच वाढलेले आहेत. आता एका समभागाबद्दल मी तुम्हाला माहिती पुरवतो. याचे स्टेटसवर मी प्रूफ नंबर 4 म्हणजे प्रूफ चौथा 27/2/2026 चा भाव, प्रूफ 5वा पुन्हा 27/2, प्रूफ 6वा 27/2/2026 चा भाव, याच्या खाली सगळा पुरावा दिला होता स्टेटसला. आता तुम्हाला माहिती देतोय. 10 वर्षात त्या समभागाने 1342.54% परतावा, म्हणजे सरासरी दर साल दर शेकडा 134.25% परतावा दिलाय दर साल, म्हणजे प्रतिवार्षिक. आणि जर 10 वर्षापूर्वी 1 लाख गुंतवले असते त्या समभागात, त्याचे आज 14.43 लाख झाले असते. त्याच्यानंतर आता 10 वर्षाचं सांगितलं, आता 20 वर्षात त्या समभागाने 6500% परतावा दिलाय 20 वर्षात. म्हणजे दर साल दर शेकडा 325% परतावा दिलाय दर साल दर शेकडा. जो तुम्हाला बाकीचे जिथे तुम्ही आत्तापर्यंत आनंदात गुंतवणूक करता ते तुम्हाला 6, 6.5, 7, 7.5, म्युच्युअल फंड कधीतरी 8, 9 असे देतात. इथे दर साल दर शेकडा 325% हा झाला सरासरी परतावा. कारण 20 वर्षात 6500% दिलाय, म्हणजे 1 लाखाचे 66 लाख झालेले आहेत 20 वर्षात. आता तिसरा 25 वर्षात त्या समभागाने 40,297% परतावा दिला 25 वर्षात. 25 म्हणजे 2/5, म्हणजे आजच्या मराठीत 25 इयर्स. आणि म्हणजे सरासरी म्हणजे ॲव्हरेज दर साल दर शेकडा म्हणजे पर ॲनम सरासरी 1612% परतावा दिलाय. परतावा म्हणजे रिटर्न्स. म्हणजे जर 1 लाख गुंतवले असते 25 वर्षापूर्वी, त्याचे आज 4.04 करोड झाले असते. म्हणजेच 4 करोड 4
लाख रुपये झाले असते. आता आणि गंमत म्हणजे हा समभाग माझ्याकडे गेले 17-18 वर्षापासून आहे आणि मला मध्ये त्या समभागाने एकाला एक बोनस पण दिला, पण मी त्याच्यावर प्रॉफिट बुकिंग सुद्धा केलेलं आहे. आणि मी कारण आता ज्या प्रकाराने त्या समभागाची किंमत वाढते, मी हळूहळू माझ्या जे काय पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये घेत चाललो हळूहळू. कारण मी पूर्वी घेतलेला तेव्हा त्याचा भाव छानच होता, कमी होता, पण पैशाच्या अभावामुळे किंवा मला हा पण समभाग घ्यायचा आहे तो पण घ्यायचा आहे त्याच्यामुळे भरपूर नाही घेऊन ठेवले. आणि खरं सांगू मला कोविडच्या आधी एवढी अक्कल नव्हती की समभाग गुंतवणूक कशी करायची. ही अक्कल मला कोविड आल्यावर, घरी बसल्यावर, कोविड 1 कोविड 2 जे 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 आपल्याला घरी बसावं लागलं नाईलाजानी, त्याच्यामुळे मला हे शिकण्यास मिळालं आणि हे मी तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा लक्षात ठेवा, मी कुठल्याही समभागाचं नाव सांगणार नाही, कारण बहुसंख्य मराठी माणसाला सगळं ऐकतं पाहिजे. मला समभागाचं नाव सांगा, किती घ्यायचे सांगा, कधी विकायचे सांगा, काय करायचं सांगा. अरे काय मी काय तुमचा गुंतवणूक सल्लागार आहे का, ज्याला PMS म्हणतात? मी काय PMS आहे, पोर्टफोलिओ मॅनेजिंग सर्व्हिस? इथे मी तुम्हाला समभाग गुंतवणुकीविषयी जे अज्ञान आहे, अनेकांना आहे, तुम्हालाच नाही, अनेकांना आहे, अनेकांना आहे. आणि आता समजा तुम्ही म्हणाल नाही नाही माझ्याकडे 1 लाख नव्हते 25 वर्षापूर्वी, कशाला? आपण मग 10,000 गुंतवल्यावर काय झालंय ते बघा ना. 10 वर्षात 10,000 गुंतवलेले त्याचे 9.44 लाख झाले. त्याच्यानंतर 9 1 मिनिट काहीतरी चूक झाली, 1 मिनिट. 10,000चे 1.44 लाख, 20 वर्षात 10,000चे 6.60 लाख आणि 25 वर्षात 10,000चे 40.40 लाख. हे खरं आहे. आणि हे एक लक्षात ठेवा, आता मी जे 25 वर्ष अथवा 20 वर्ष अथवा 10 वर्ष सांगतोय, तुम्हाला काय वाटलं या सगळ्या काळात समभाग मंडई कधीच नाही कोसळली? हो, कोविड 1 मध्ये कोसळलेली, कोविड 2 मध्ये कोसळलेली, मध्ये भारत पाकिस्तान युद्ध तेव्हा कोसळलेली, त्याच्यानंतर रशिया आणि यांचं मध्ये जे काही युद्ध झालं नाही, अजून चालूच आहे, ते तेव्हा कोसळलेली, मध्ये परत इराणचं आणि काहीतरी झालेलं तेव्हा कोसळलेली, त्याच्या आधी पण अनेक वेळेला कोसळले समभाग मंडई. तर मला आजच्या व्हिडिओमधून अनेक गोष्टी दाखवून द्यायच्या आहेत की तुम्ही पहिलं म्हणजे तुम्ही जर योग्य समभाग घेतला आणि तुम्ही जे मी नेहमी इंग्रजीत सांगतो, हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. तुम्हाला त्या समभागावर विश्वास पाहिजे, तुमच्यामध्ये पेशन्स म्हणजे तुमच्यामध्ये तेवढी काळ समभाग ठेवण्याचं, पटकन मला नाही आठवत कारण कोविडमुळे माझं म्हणजे मी लक्षात पटपट येत नाही. आणि कन्व्हिक्शन हे सगळं हवंय. आपण आता मी बघितलं, मला एक विद्वान भेटलेले, त्यांनी तर काय सांगितलं, मी 3 महिन्यात नाही वाढला की विकून टाकतो, 3 महिन्यात नाही वाढला की विकून टाकतो, 3 महिन्यात नाही वाढला की विकून टाकतो. याला काय अर्थ आहे? नशीब ते ग्रस्त शेतकरी नाही आहेत. म्हणजे जर त्यांनी बांबू लावला तर ते दर 3 महिन्यांनी ते खणून परत ते बांबूचं रोप फेकून देतील, पण बांबू यायला 4 ते 5 वर्ष लागतात. हे कोण सांगणार? आणि हे त्यांना कोणी शिकवलं की समभाग गुंतवणुकीत दर 3 महिन्यांनी विकायचं? मी नेहमी सांगतो, प्रत्येक भारतीय अथवा प्रत्येक मराठी माणूस
स्वतःला वॉरन बफे आणि स्वतःला राकेश झुंझुनवालाच समजतो. हे नवीनच काहीतरी काढतात. हे मला तुम्हाला उदाहरण द्यायचं, यात माझी काही लाल नाहीये. कारण सुदैवाने, माझ्या सुदैवाने, मी सुरुवातीपासून फंडामेंटली स्ट्रॉंगच समभाग घेत गेलो आहे. याचा अर्थ असं नाही की माझे कधी निर्णय चुकतात ना, पण ते मी दीर्घकालीन ठेवल्यामुळे मला परत तो पैसा वसूल होतो. आता जसं आजचं पण, आज बरेच माझे वर आहेत हो. त्याच्यामुळे मला काहीही तोटा नाहीये. एका समभागाने तर काहीतरी 500 रुपये वाढलेत एकाचे. म्हणजे आजच्या वेळेला सगळीकडे रक्त रक्त रक्त, पण माझ्याकडे काही हिरवे हिरवे झालेले, आणि त्या हिरव्यासमोर मला काही लाल, एवढे एवढेचे लाल झाले, मला काही फरक पडत नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय म्हणजे मराठी गुंतवणूकदारांनो, विचित्र काहीतरी डोक्यात आणून, कोणाचं तरी बघून, कोणाचं तरी ऐकून मी 1 महिन्यात नाही वाढले तर विकणार, 8 दिवसात नाही वाढले तर विकणार, 3 तासात नाही वाढले तर विकणार, हे असं कधी कुठलंही काढू नका. कुठल्याही समभाग गुंतवणुकीच्या पुस्तकात हे असलं लिहिलेलं नाही. ना वॉरन बफेने सांगितलंय, ना राकेश भाईने सांगितलंय, कोणीही काहीही सांगितलेलं नाही. एक समभाग तर 11% ते मी सांगितलं, एक 7.5% काहीतरी वाढला होता. हे मी दिवसातली सांगतो घटना, कारण ते परत कमी होऊ शकतो, परत वाढू शकतो, पण तो हिरव्यातच आहे. तर हे असं, अहो तुम्हाला फक्त 10,000 गुंतवून जर तुम्हाला 40 लाख होणार असतील 25 वर्षात, अथवा 1 लाख गुंतवून 4 करोड होणार असतील, याला नाही का म्हणू शकणार तुम्ही मल्टी 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 बॅगर स्टॉक, अथवा मराठीत भरघोस परतावा देणारा समभाग? मला खरं सांगा, एवढं तुम्हाला कधीतरी चांगल्या बँकेत एफडी ठेवलेली, अथवा चांगल्या, आता तुम्हाला हे माहिती आहे का, म्युच्युअल फंडच्या 15, 20, 30 कंपन्या असतील, पण त्यांचे अनेकांचे वेगवेगळे फंड आहेत. हे सगळे फंड मिळून सुद्धा 3-4 हजार फंड आहेत. त्याच्यात सगळेच फंड अगदी मल्टीबॅगर रिटर्न्स दिलेले नाहीयेत, देत नाहीयेत. तुम्ही कशात गुंतवणूक करता हे तरी तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही काही अभ्यास केलाय का? नाही केलाय. तुम्ही वेळ काढा आणि बघा की तुम्हाला खरंच किती परतावा मिळाला. मग तुम्हाला कळेल, अरे मला 5, 5.5%, 6 म्युच्युअल फंडवर 7, फक्त 8. आणि हेही मागे मी एका व्हिडिओत सांगितले की म्युच्युअल फंडमध्ये बोनस नाही, डीमर्जर नाही, राईट्स नाही, असे अनेक गोष्टी नाही आहेत जे इथं मिळत आहेत. आता मीच सांगतो ना, मला एकाला एक बोनस सुद्धा मिळाला या समभागावर, आणि या समभागाचा मी खूप अभ्यास केला. आणि आत्ता नुकताच हा समभाग पुन्हा ऑल टाइम हायला गेला होता. तर म्हणजे मला खूप दुःख होतं की मराठी माणसाला अजूनही कळालेलं नाहीये समभाग गुंतवणूक. स्वतःचेच काहीतरी डोक्यात तत्व आणतात, मला नाही झालं मी कुठं, अरे काय आहे हे? भरपूर पैसा कमवण्याचं साधन आहे, हे तुम्हा लोकांना कळत नाहीये. राकेश झुंझुनवाल्यांनी नोकरी काही केली नाही, याच्यावरच पैसा मिळालाय. मोतीलाल ओसवालचे जे पार्टनर आहेत अगरवाल, त्यांचे मी अनेक मुलाखती ऐकल्यात. त्यात ते हेच सांगतात, मला कुठेही 9 ते 5 नोकरी करायची नव्हते, 2 तास जायला 2 तास यायला, हे सगळं मला करायचं नव्हतं. आज बघा त्याने किती कमवलंय. आता हे माझ्या वडिलांनी नाही शिकवलंय, सगळी कारण आता मी अनेक व्हिडिओत सांगितली.
हे खरं असून सुद्धा लोकांना राग येतो की सत्यजित शाह खरं का बोलतात, त्यांनी खरं नाही बोललं पाहिजे. मी तर उलट विचारतो, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकलात का आतापर्यंत? नाही, कारण तुम्हालाच येत नाहीये आणि तुम्ही अजूनही त्याच चक्रव्यूहात अडकलेलं आहे. 2 महिन्यात नाही वाढले आणि मार्केट खाली गेलं. अहो, रुदाली कोण म्हणतंय हो? हे बघा ना, 20 वर्षात 25 वर्षात कितींदा मार्केट खाली आलंय. उलट मार्केट खाली येणं ही एक चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्यानंतर अतिशय वेगात मार्केट वर जातं. हे लक्षात ठेवा. अनेकांना हे खोटं वाटतं म्हणून हे सगळं दाखवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. तरी काही नाही, बरेच जण काय माझ्यावर चिडतात, हो तुम्ही ते नाव कापता त्याचं, आम्हाला कळत नाही कुठला. मी काय तुम्हाला कुठला समभाग घ्यायचा म्हणून सांगायला केलं का? आता मागेपासून मी MRF सांगितलं होतं माझ्या स्टेटसमध्ये, त्याच्यामुळे मी MRFचं नाव लपवत नाहीये. पण समजा तुम्ही 1,70,000ला MRF घेतला आणि तो 1,00,000ला गेला की परत मलाच फाशी. कारण तुम्हाला कळत नाहीये, तुम्हाला ॲव्हरेजिंग आउट माहीत नाही, तुम्हाला लॉस बुकिंग माहीत नाही, प्रॉफिट बुकिंग माहीत नाही, तुम्हाला रिशफलिंग माहीत नाहीये, अथवा शांत बसणं देखील माहिती नाही. आज सुद्धा मार्केट एवढं खाली, माहीतच होतं. मी तर शनिवारीच टाकलेलं रात्री माझ्या मते 10:40 स्टेटसला की जबरदस्त खाली जाणार आहे. आणि काल सुद्धा कुठल्या तरी याच्यासाठी जी एका चित्रवाहिनी साठी, म्हणजे ज्याला TV चॅनल वृत्तवाहिनी माझा इंटरव्ह्यू घेतलेला, म्हणजे मी बाईट दिलेली, त्याच्यातही सांगितलं की काय होणार आहे, कसं होणार आहे. त्याच्यातही मी नावं नाही सांगितली, कारण सेबीचे नियम खूप कडक आहेत. त्याच्यामुळे कृपया योग्य प्रकारे गुंतवणूक करा ना. तुमच्याकडे पेशन्स नाही म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं. संयम ही एक आयुष्याची गुरुकिल्ली आहे. मी तर सांगतो की प्रत्येक पुरुषाला लग्न झाल्यावर संयम ठेवावाच लागतो. इथेही ठेवा ना संयम. सगळं शक्य आहे, सहज शक्य आहे. अहो, जर 1,00,000 गुंतवले असते 25 वर्षापूर्वी तर 4 करोड कोण देत आहे? 4 करोड. आता काही मराठी माणसं काय सांगतात, हा मला एवढा जर परतावा मिळाला तर मला आयकर जास्त भरावं लागेल. हे भगवान, म्हणजे इन्कम टॅक्सचे लोकही कपाळाला हात लावतात. आयकर अथवा इन्कम टॅक्स हा उत्पन्नावर भरावा लागतो. उत्पन्न वाढल्यावर तुम्हाला 30 का 40% भरावं लागतं. उलट उत्पन्न वाढलं हे केव्हाही चांगली गोष्ट आहे. 30-40% भरलं तरी तुम्हाला 60 ते 70% मिळतात. आता असं नका म्हणून आम्हाला कुठे खर्च करायचे माहित नाही. म्हणजे मराठी माणसाचं डोकं अशा ठिकाणी चाललंय ना. आणि दुसरं मला विनंती करणं, सगळे व्हिडिओ पाहणं. अंदाजे आता 160, 170, 180 व्हिडिओ झाले आहेत या समभाग गुंतवणुकीवर. काही लोक असेच अडून बसतात आणि खूप भांडतात. मी साताऱ्याचा आहे, मी भांडणारच. मी कोल्हापूरचा आहे, मी भांडणारच. तुम्ही का नाही सांगत? मला माहीतच होतं तुम्ही नाही सांगणार. अरे, माहीतच होतं म्हणजे सेबीशी बोला ना, सेबीकडून पत्र घेऊन या. आणि मुळात म्हणजे मी कशाला सगळ्यांना सांगत बस. एक तर सेबी नाही म्हणून सांगते, नका. मला काय तुमचं नुकसान आहे? मी प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. तुम्हाला शिकायचंय शिका, नाही शिकायचंय नका शिकू.
सरळ सांगतो, पिगी बँकेत टाका. तो जो बॉक्स असतो बॉक्समध्ये टाकायचं, संपला विषय. तेव्हा आदरणीय, वंदनीय, माननीय, पूजनीय मराठी समभाग गुंतवणूकदारांनो, पुन्हा असाच एखादा विषयावरचा व्हिडिओ घेऊन पुन्हा आपल्या समोर येईन. तुम्ही जर असे आवडत असतील तर लोकांना शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे हे माझे व्हिडिओ अनेकांपर्यंत पोचू शकतील. नमस्कार, पुन्हा भेटू. जय हो.